ध्यान साधना ही सर्वश्रेष्ठ व पवित्र साधना असून ध्यान साधनेने परमेश्वराची प्राप्ती होते, असे उद्गार श्री प्रमोद पाटील गुरुजी यांनी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वैश्विक ध्यान दिनानिमित्त आयोजित केलेल्या ध्यान शिबिरात ध्यानाचे धडे देताना काढले। 21 डिसेंबर या वैश्विक ध्यान दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं पद्मशाली चौक येथे कामगार सेना कार्यालयात सकाळी 11 वाजता ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले। प्रारंभी कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी श्री रामचंद्र मिशन ध्यान या संस्थेअंतर्गत आयोजित केलेल्या ध्यान शिबिरास आलेल्या गुरुवर्य व शिबिरार्थींचे स्वागत केले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री तुळजापूर भवानी मातेचे पूजन करण्यात आले। दीपक कोंडा यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावना केले। त्यानंतर प्रमोद पाटील गुरुजी यांनी ध्यान साधनेचे धडे सांगून ध्यान साधनाचे प्रात्यक्षिका शिबिरार्थीकडून करून घेतले। त्यानंतर श्रीराम मिशन आर्ट ऑफ प्लेयर संस्थेचे प्रमुख श्री समीर औसेकर गुरुजी यांनी ध्यान साधना हा ज्ञानप्राप्तीबरोबरच जीवन शांतिमय करण्यास मदत होतो असे प्रबोधन केले। गुरुवर्य समीर औसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शिबिरात सल्लागार दीपक कोंडा, प्रेसिडेंट नंदकुमार राहुल, शिबिर आयोजक अमित कोंडा, अरविंद भीमनाथ, पंडित राठोड, प्रसाद जगताप, अतुल कोटा इंजिनियर, श्रीनिवास चिलबेरी आदींची प्रमुख उपस्थिती होती। शेवटी कामगार सेनेच्या वतीनं सर्व प्रमुख मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले। आभार प्रदर्शन रेखा आडकी यांनी केले। सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी कामगार सेनेचे विठ्ठल कोराडकर, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, विक्रम कारंपुरी, लक्ष्मीबाई इप्पा आदींनी विशेष परिश्रम घेतले। असं फील झालं की खूप पवित्र असतो। मी दररोज ध्यान करतो आज मला त्याच्यापेक्षा वेगळा अनुभव इथं आला। मी खूप छोटा आहे असं बोलायला का की हे खूप पवित्र वास्तू, खूपच पवित्र वास्तू तुम्ही केली आहे तिला। आणि जो व्यक्ती ध्यान करतो त्या जागेत आणि जो व्यक्ती ज्या ठिकाणी जातो ती जागा सुद्धा पवित्र होती। तुम्ही इथं बसून ह्या जागेला खूप चार्ज केले, मला फील झालं, प्रत्येकाला फील झालं। जो ध्यान करतो त्याला त्या वास्तूमध्ये गेल्यानंतरच लगेच आपण असं बघाल, तुम्ही अनुभव केला असेल प्रत्येक